रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या वाल्मिक कराडचं करायचं काय? वाल्मिक कराडला फाशी देशमुखांना न्याय छत्रपती शिवाजी शिवाजी भवानी एक जन मारो शिवाजी भवानी एक जन मारो अमर रे अरे या वाल्मिक कराडचं करायचं शिक्षा संतोष देशमुख अमर रहे अरे या वाल्मिक कराडचं करायचं अमर रे अरे या वाल्मिक कराडचं करायचं जवळपास 3 महिन्यापूर्वी आमचे मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली, 3 महिने उलटून गेले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे, बाकीचे आरोपी अटक आहेत। पण आज शिवसेना युवा सेनेच्या वतीने नांदेडमध्ये वाल्या कराडच्या पुतळ्याचा आम्ही या ठिकाणी दहन करण्याचं ठरवलेलं आहे, दहन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड, त्याचे इतर सर्व साथीदार व एक जो फरार आरोपी आहे, या सर्वांना 302च्या अंतर्गत मोकोकाच्या अंतर्गत घेतलेलं आहे। परंतु तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे। नांदेड येथे वाल्मिक कराड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज 3 महिने उलटून गेले तरी एक कृष्ण आंधळे या नावाचा आरोपी फरार आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये एक काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे। संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि त्या वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी विनंती। ते सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढे येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल युवा सेनेच्या वतीने।